दरम्यान पावसाचा पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांना अधिक फटका बसला। या पावसामध्ये नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत। पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। कोकाटे या काल विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते आणि यावेळी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। काही ठिकाणी ढगफुटी, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी झाला आहे। तो खरं म्हणजे अवकाळी पाऊस त्याला म्हणता येणार नाही, परंतु अवकाळी पावसापेक्षाही भयानक परिस्थिती काल या ठिकाणी झाली। जवळपास महाराष्ट्रामध्ये 120 मिलीमीटर पाऊस सर्वदूर या ठिकाणी सरासरी झालेला आहे। या भागामध्ये थोडा जास्त पाऊस झालेला आहे, परंतु तरीसुद्धा त्या माननीय जिल्हाधिकारी, आमचे कृषी अधिकारी सर्व यांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं नुकसान झालं असेल तिथे त्या ठिकाणी पंचनामे करा आणि नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात निश्चितपणे उद्याच्या कॅबिनेटवरती किंवा यानंतरही कधी जेव्हा पंचनामे येतील तेव्हा कॅबिनेटवरती घेऊन त्यांना मदत केली जाईल।